परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा 21 महिन्यापूर्वी निर्घुण असा खून झाला होता। परळीचं जे तहसील कार्यालय आहे, या तहसील कार्यालयाच्या जे मैदान आहे समोर, त्याच ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला होता। या संपूर्ण प्रकरणाला 21 महिने उलटून गेले तरी अद्यापही कोणताही आरोपी निष्पन्न झालेला नाही आणि त्यामुळे अटकही झालेली नाही आहे। आता आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वरी मुंडे। आज ग्रामस्थांकडून रास्ता रोको केला जाणार आहे। काय नेमकं रास्ता रोकोचं स्वरूप असणार आहे? एवढंच म्हणजे बेमुदत रस्ता रोको आंदोलनाचं स्वरूप आहे। म्हणजे त्यांनी एवढं केलं आहे की आमची म्हणजे माझे सासरचे म्हणतात आमची सून इतकी भटकत आहे आणि माहेरचे म्हणतात आमची लेक इतकी भटकत आहे, मग हिला न्याय देणार तरी देणार कोण? म्हणून आज ग्रामस्थ एकत्र झाले आहेत आणि त्यांनी रस्ता रोको आंदोलन जाहीर केलं आहे। आपण जर बघितलं तर तुम्ही वेळोवेळी जे पोलीस प्रशासन आहे, परळीतले पोलीस प्रशासन असेल किंवा काही जे अधिकारी होते या संदर्भातले, यांच्यावर आरोप केले होते आणि आता त्या बाबतीत काही प्रशासनानं सांगितलं की त्यांच्यावर कारवाई केली जाईल वगैरे असं काही? मी तर पहिल्यापासून पोलीस प्रशासनाला दोष देत आलेले आहे। परळीतल्या ज्यावेळेस त्या केसमध्ये अधिकारी होते त्यांनी हे तपास तेव्हाच करायला पाहिजे होता। हे प्रशासनाचं इतकं अपयश आहे की त्यांच्या वर्दीला डाग आहे। हे मी पहिल्यापासून म्हणत आहे की प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासन ज्या वेळेस हे अधिकारी तपास करत होते त्यांचं हे अपयश आहे की त्यांनी आरोपी पोस्टवर पोहोचले नाहीत। एवढा निर्गुण हत्या होऊन बी आरोपींना अटक करत नाहीत, म्हणजे यांनी आरोपीची पाठराखण केली असंच म्हटलं जाईल। तुम्ही वेळोवेळी काही कर्मचाऱ्यांचा CDR काढण्याची मागणी केली होती, नेमके कोण कोण कर्मचारी आहेत ते? हां, मी म्हणजे सानप सरांचे तर पहिल्यांदा CDR मागितले होते, नंतर ठाकूर SP सरांच्या बी CDR मागितले, पण अजून आम्हाला काही सांगितलं गेलं नाही की CDR काढले काय झाले, आणि पोलीस प्रशासनाकडून आम्हाला काहीच माहिती नाही अजून बी। आपण जर बघितलं तर गेल्या साधारण 3 महिन्यात साधारण एक 6 ते 8 वेळेला या प्रकरणाचे तपासी अधिकारी बदलण्यात आलेले आहेत। आत्ताच नव्याने एक स्थानिक SIT देखील नेमणूक करण्यात आलेली आहे। आता अधिकारी बदलले तर कसा तपास होणार आहे या प्रकरणाचा? आता तपासाचा भाग त्यांचा आता अजून परत त्यांचा तपास चालू आहे। खालचे पथक मला म्हणलं की आम्ही परत तपास करत आहेत। परत आज तपास म्हणल्यावर आता सानप सरांचे CDR काढा म्हणलं, आणि सानप सरांच्या CDR तर तुम्हाला आरोपी निष्पन्न होणार आहेत। सानप सरांनी आम्हाला सांगितलं होतं ना 2 दिवसात आरोपी अटक करू, म्हणजे आरोपीच्या दारात जाऊन जर त्यांना आरोपी अटक करू दिले नाही तर कुणा अटक करू दिले नाही तर ते तर सगळ्यांना मी सांगितलं आहे की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबविला म्हणून। मग डायरेक्ट कुणा तपास थांबविला काय झालं, सानप सरांचे CDR काढले की सगळं कळून जाईल। पण आता जे आमच्या ग्रामस्थांनी जे आंदोलन उभा केलं आहे त्याच्यात सगळ्यांनी सहकार्य करा आणि शांततेपणे आंदोलनाला पाठिंबा द्या। आपण या प्रकरणात बघितलं तर जे शवविच्छेदन अहवाल समोर आला होता आणि या अहवालानंतर तुम्ही काही आरोपींची नावं देखील घेतले होते, आणि हे नाव घेतल्यानंतर काही पोलिसांकडून काही कारवाई केली गेली आहे का? नाही, पोलिसांकडून पहिल्यापासून मी पोलीस प्रशासनाला दोष देत आलेले, पोलीस प्रशासनाकडून काहीच कारवाई नाही आहे। म्हणून तर मी दादांना तात्काळ भेट दिली। दादांना म्हणलं दादा एवढं होऊन जर हे पोलीस प्रशासन काय करत नाही तर मला अजून न्यायाची काय भूमिका आहे? पण दादा म्हणले ज्या ह्याच्यामध्ये मी शिरल त्या ह्याच्यामध्ये न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही, एवढा दादांनी मला शब्द दिला आहे। मुख्यमंत्र्यांना भेटण्याचं काही नियोजन आहे येणाऱ्या काळात? कारण तुमचं काही बोलणं झालं असं समजतं। मुख्यमंत्री साहेब भेट तर देणारच आहेत, म्हणजे दिल्लीला आहेत सध्या मुख्यमंत्री साहेब। त्यांच्या जे PA आहे त्यांच्याशी बोलणं झालं होतं दादांचं, तर ते म्हणले दिल्लीहून आल्यास तात्काळ मुंडे परिवार पाठवा, आम्ही भेट देऊ। आज काय आव्हान असणार आहे? कारण रस्ता रोको आंदोलन आहे, म्हणजे माहेरचं आणि सासरचे दोन्ही लोक आंदोलन करत आहेत। माझं एवढं सगळ्यांना आव्हान आहे, म्हणजे पोलीस प्रशासनासाठी माझं ह्यांनी रस्ता रोको केला आहे। माझं एवढंच आहे की आरोपींना तात्काळ अटक करा आणि जनतेचा बी वेळ घालू नका, तुमचा बी घालू नका, पटकन तपास करून आरोपींना अटक करा आणि आमच्या परिवाराला न्याय द्या। तर नक्कीच या होत्या ज्ञानेश्वरी मुंडे। आपण त्यांच्या वेदना समजून घेऊ शकतो। 21 महिने झालेत या प्रकरणातला एकही आरोपी सापडलेला नाही आहे, आणि त्यामुळेच आज जे संपूर्ण कनेरवाडी आणि भोपळा ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरणार आहेत, आणि त्याचबरोबर देखील मुंडे कुटुंब देखील या आंदोलनात सहभागी असणार आहे। कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह मी स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।